इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि घटना लक्षात ठेवणं नाही, अजिबात नाही. तो तर एका गुप्तहेराच्या तपासासारखा आहे, एकदम रोमांचक. चला तर मग या शोध मोहिमेत सामील होऊया आणि पाहूया की इतिहासकार भूतकाळातील रहस्य कशी उलगडतात. पण मग प्रश्न येतो की भूतकाळात खरोखर काय घडलं हे आपल्याला कळतं कसं? म्हणजे शेकडो किंवा हजारो वर्षांपूर्वीच्या घटनांबद्दल आपण इतक्या खात्रीने कसं काय बोलू शकतो? चला, ह्या रहस्याचा उलगडा करूया. याचं उत्तर सोपं आहे, इतिहासकार. ते अगदी गुप्तहेरांसारखंच काम करतात. भूतकाळ मागेचे काही पुरावे जे मागोवा सोडून जातो ना, ते एकत्र जोडून एक पूर्ण चित्र तयार करतात. मग कुठलाही तपास सुरू होतो तो पुरावे गोळा करण्यापासून. चला तर या ऐतिहासिक सुगावांचा किंवा मागोवांचा पाठलाग करूया. तर इतिहासकारांचा तपास सुरू होतो तो मुख्यत्वे 3 प्रकारच्या मागोवा शोधून. हेच ते धागेदोरे आहेत जे त्यांना भूतकाळात घेऊन जातात. पहिला प्रकार म्हणजे पुरातत्वीय स्रोत. म्हणजे काय? तर मागे राहिलेल्या भौतिक गोष्टी. विचार करा, जुनी स्मारकं, हजारो वर्षांपूर्वीची मातीची भांडी, दगडांवर कोरलेले लेख, जुनी नाणी, या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत, पण त्या काळाची जिवंत कहाणी सांगतात. त्यावेळची संस्कृती, व्यापार, राजे महाराजे, सगळं काही. दुसरा पुरावा म्हणजे अर्थात लिहिलेले शब्द, म्हणजे साहित्यिक स्रोत. यात धार्मिक ग्रंथ आहेत, जसे की वेद, पुराणं, पण त्याचबरोबर कविता, नाटकं, कायदे, अगदी परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या डायऱ्या, या सगळ्यांमधून त्या काळातील समाज आणि राजकारण कसं होतं याचं एक तपशीलवार चित्र उभं राहतं. आणि तिसरा खूप महत्त्वाचा स्रोत म्हणजे मौखिक परंपरा. म्हणजे काय? तर पिढ्यानपिढ्या तोंडी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी, वीरगाथा. बऱ्याचदा स्थानिक नायक, आदिवासी जमाती यांचा इतिहास कुठे लिहून ठेवलेला नसतो. तो अशा कथांमधून, गाण्यांमधूनच जिवंत राहतो, आणि तोही तितकाच मोलाचा असतो बरं का. बरं, आता पुरावे तर गोळा झाले, पण इथून पुढे सुरू होतं खरं काम. कुठल्याही चांगल्या डिटेक्टिव्हप्रमाणे आता या पुराव्यांची छाननी करावी लागते, त्यांची गुणवत्ता तपासावी लागते. कारण लक्षात ठेवा, सापडलेला प्रत्येक पुरावा खरा असेलच असं नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर 2 प्रकारचे साक्षीदार असतात. एक म्हणजे प्राथमिक स्रोत, म्हणजे जे घटनेच्या वेळी तिथे हजर होते, ज्यांनी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, जसं की सरकारी आदेश, तह किंवा आत्मचरित्र. हे झाले प्रत्यक्षदर्शी. आणि दुसरा प्रकार म्हणजे दुय्यम स्रोत, म्हणजे ज्यांनी घटना पाहिली नाही, पण प्रत्यक्षदर्शींकडून ऐकून किंवा वाचून माहिती गोळा केली आणि मग लिहिलं. उदाहरणार्थ आपली इतिहासाची पुस्तकं किंवा चरित्र. ही झाली एक प्रकारे आयक्यू माहिती. आणि म्हणूनच प्रत्येक स्रोताकडे, प्रत्येक पुराव्याकडे चिकित्सक नजरेनं पाहणं खूप महत्वाचं आहे. हा पुरावा कोणी तयार केला? का केला? लिहिणाऱ्याचा काही स्वार्थ होता का? त्यात काही पक्षपातीपणा असू शकतो का? हे प्रश्न विचारल्याशिवाय इतिहासाचा अभ्यास पूर्णच होऊ शकत नाही. पण प्रत्येक गुप्तहेर कथेप्रमाणे हा तपास नेहमीच सोपा नसतो. किंबहुना अनेकदा इतिहासकारांच्या मार्गात खूप मोठी आव्हाने येतात. मुख्यतः 3 मोठ्या अडचणी येतात. पहिली म्हणजे पुराव्यांची कमतरता. कधीकधी स्रोत खूपच कमी, तुटपुंजे किंवा अपूर्ण मिळतात. दुसरी अडचण भाषेची. अनेक मूळ स्रोत हे संस्कृत, पाली किंवा पर्शियनसारख्या प्राचीन भाषांमध्ये असतात, ज्या समजायलाच खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि तिसरं, सर्वात मोठं आव्हान, जेव्हा एकाच घटनेबद्दल 2 वेगवेगळे लेखक पूर्णपणे उलटं सांगतात. आता खरं कुणाला मानायचं? बरं, हे झालं विश्लेषणाबद्दल. पण इतिहास समजून घेण्याचा आणखी एक खूप रंजक मार्ग आहे. असा मार्ग जो आपल्याला भूतकाळात प्रत्यक्ष डोकावून पाहण्याची संधी देतो. आणि तो मार्ग म्हणजे नाट्यीकरण. याचं सार या एका वाक्यात आहे. ते अमूर्त कल्पनांना मूर्त आणि वास्तविक बनवते. म्हणजे ज्या गोष्टी फक्त कल्पना वाटतात त्या खऱ्या वाटू लागतात. नाट्यीकरण म्हणजे फक्त एक ॲक्टिव्हिटी नाहीये, हे शिकण्याचं एक खूप प्रभावी साधन आहे. जेव्हा आपण इतिहासातील घटनांना सादर करतो तेव्हा त्या जिवंत होतात, त्या आपल्याला अधिक चांगले आठवतात. यामुळे एक भावनिक नातं तयार होतं. इतकंच नाही तर एकत्र काम केल्यामुळे सहकार्याची भावना वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि लाजाळूपणाही कमी होतो. थोडक्यात सांगायचं तर ही पद्धत इतिहासाला जिवंत करते, जे फक्त पुस्तक वाचून कधीच शक्य होत नाही. जणू काही आपण भूतकाळात एक छोटासा प्रवासच करून येतो. आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. या ज्या पद्धती आपण पाहिल्या त्या फक्त इतिहासकारांसाठी नाहीत, ही तर आयुष्यात उपयोगी पडणारी कौशल्ये आहेत. बघा ना, पुरावे गोळा करणं, ते खरे आहेत की खोटे हे तपासणं आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा विचार करणं, हे कौशल्य आजच्या जगात जिथे चोहीकडून माहितीचा भडीमार होतोय तिथे योग्य निर्णय घेण्यासाठी किती महत्त्वाचं आहे, नाही का?
आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. समजा भविष्यात कोणीतरी आपला इतिहास शोधायला लागलं तर आपल्या आयुष्याचा कोणता मागोवा त्यांना सापडावा असं वाटतं? आपण आपल्या मागे कोणता पुरावा सोडून जाणार आहोत?